टाकळी हाजी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्या वतीने वीज पुरवठा समस्येबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सध्या संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या लोडशेडिंगमुळे महिलांना अंधारात स्वयंपाक करावा लागत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होतोय। तसेच शेतकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत शेतात जावे लागत असल्याने बिबट्याच्या भीतीचे वातावरण निर्माण झालंय। नुकत्याच एका घटनेत मकरंद साबळे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला। या बैठकीस पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, अरुणाताई घोडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रदीप वळसे पाटील यांनी वीज खंडित वेळ बदलण्याची मागणी केली, तर कार्यकारी अभियंता अल्हाट साहेब यांनी वीज पुरवठा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। जौन तालुका आणि शिरूर तालुका जर दोन तालुक्यांचा विचार हा विभाग तुमच्याकडे दोन तालुक्यांच्या याच्यातला येतो आणि केडगाव हे तुमचं ऑफिस आहे। जवळपास 8,000 ट्रान्सफॉर्मर आपल्या याच्यातले 16,000 ट्रान्सफॉर्मर आहेत, त्यातले 8,000 ट्रान्सफॉर्मर एक कॉपरचे आणि कॉपर म्हणजे तांब्याचे आणि ते ट्रान्सफॉर्मर चोरीला जाणं त्याची कॉपर चोरीला बाकीची जी मोठी टोळी आहे मधल्या काळामध्ये नामदार वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा शिरूरचे आपले डीवायएसपी ढोले साहेब असतील सगळ्या पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना दिल्या होत्या की ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी जी टोळी आहे यांचा शोध घेतला पाहिजे, त्याचा छडा लावला पाहिजे आणि ट्रान्सफॉर्मर चोरीला जाणार नाही याची काळजी संबंधित ज्याचे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांनी सुद्धा एकत्रितपणानं या सगळ्या गोष्टींची जसं चोरीच्या काळामध्ये ग्राम सुरक्षा दल जसं असतं तसं प्रत्येक ट्रान्सफॉर्मरचे संबंधित शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा एकत्रितपणानं आपला ट्रान्सफॉर्मर व्यवस्थितपणानं राहील या दृष्टीने थोडीशी दक्षता घेतली पाहिजे। आता मधल्या काळामध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला तर पोलीस रिपोर्ट करा, मग ते सगळं कळायचं, त्याला बराचसा कालावधी जायचा। नामदार वळसे पाटील साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सूचना केल्या आणि चोरीला जाऊन किंवा फेल जर झालेला ट्रान्सफॉर्मर फार उशिरा चौथ्या दिवशी तो मिळतो, त्याच्याबद्दल एमएससीबीचं मी मनापासून अभिनंदन करतो। आता अजून लोड वाढेल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, 4 दिवसाच्या ऐवजी तो 2 दिवसातही मिळाला पाहिजे। आता शेतकऱ्यांची केडगावला जाऊन ट्रान्सफॉर्मर आणावं लागत नाही, उपलब्ध होत आहे, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त आजच्या बैठकीचा जो सारांश आहे तो फक्त लोडशेडिंग आमचं कमी व्हावं, कारण निसर्गाने आता परवा फटका दिला की गारपीट झाली, अगदी काठीला आलेला कांदा असेल, गहू असेल, बाकीच्या सगळ्या आणि हा सगळा पट्टा हा बागायती क्षेत्र, डाळिंब असेल, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असलेला आपला सगळा शेतकरी आहे। आज नदीला पाणी दिसतंय, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त लोडशेडिंग कमी व्हावं। अजून एक अडचण समजा आता सरपंचांनी बाकीच्या सगळ्या मंडळींनी सांगितली की विपद प्रवण क्षेत्र हा परिसर आहे। आपण जर नुसतं जागून किंवा या सगळ्या परिसरामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याचं अधिवास या भागामध्ये आहे आणि म्हणून आपण या दृष्टीनं काही उपाययोजना करता येतील, लोडशेडिंग कसं कमी करता येईल आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा आता फक्त आमच्यासारखे आले, आपण नामदार वळसे पाटील साहेबांनी मीटिंग आयोजित करायला सांगितलं तर आज साहेब मीटिंगला येणार होते, परंतु आज ईदचा एक कार्यक्रम आहे आणि साहेबांनी सुद्धा आज जसं इकडच्या मीटिंग बोलवलेल्या आहेत, आज आपल्याला आम्हाला इकडे यायला सांगितलं, मनसेला सुद्धा सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना बोलून तिथे पण बैठका सुरू आहेत। आपल्याला सुद्धा ही बैठक उरकून इथला आढावा सुद्धा साहेबांना द्यायला जायचं आहे, त्यात उपाययोजना करायच्या। आपल्याला पण मला या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं की सरकार मुळात यांचा जो विभाग आहे ऊर्जा विभाग 1 लाख कोटीपेक्षा सुद्धा अधिकची थकबाकी ही शेतकरी किंवा आपले ग्राहक यांच्या वीज बिलाच्या पोटी आहे। त्यामुळं आपल्याला एक गोष्ट वाटते राहून
हे सहज उपलब्ध झालं पाहिजे. आपण पण अख्खाच्या अख्खं नाही, टप्प्याटप्प्यात थोडी थोडी बिलं भरली पाहिजे. ही पण एक मानसिकता. मी त्यांच्याशी आता या सगळ्या गोष्टींची चर्चा करत होतो. आपण एखादं काही पिकवलं तर त्याचा 2 रुपये अधिकचे आले पाहिजे, ही मानसिकता आपली आहे. तसं त्यांची वीज वापरतोय त्यावेळेस टप्प्याटप्प्याने आपण सुद्धा 2 रुपये भरण्याची मानसिकता आपण ठेवल्याशिवाय या सगळ्या उपाययोजना होणार नाहीत. आणि हक्काने आपण त्यांना सांगतोय, राष्ट्रीय अधिकाराचा नामदार वैष्णवी साहेब किंवा सगळे पदाधिकारी गावडे साहेब असतील, बापू असतील, रशीद असतील, आपला हा जो आहे कळीचा मुद्दा 6 ते 10 यासाठी जनसंवाद आपल्याला मोठ्या प्रमाणात करायला सांगितलं. तर पूर्वी मी बॅकग्राऊंड सांगतो. सर्वसाधारणपणे 3 वर्षापूर्वी मी इथे जॉईन झालो. पहिल्या महिन्यात साहेबांचा फोन आला की माझ्या भागातली अशी अशी अडचण आहे, सप्लाय मिळत नाही, बिकट प्रवंश, तुम्हाला काय कार्यवाही करावी. दिवसा लाईट देण्याचा त्यावेळेचा प्रस्ताव होता साहेबांचा. दिवसा लाईट जर द्यायची तर आपल्याला काही पूर्वी काय करायचो, सकाळी 8 तास, दुपारी 8 तास आणि संध्याकाळी 8 तास, अशी 3 शिफ्टमध्ये आपण शिफ्ट केलं होतं. तेवढा एकंदरीत सगळा लोड आपण एकाच वेळी दिला तर ते सबस्टेशन चाललं नसतं. म्हणून प्रथम सबस्टेशन करावं लागते अशी बाजू मांडली. तर वार फुटींवरती आपल्या एका भागात 5 सबस्टेशन मध्ये 33% कॅपॅसिटी ऍडिशन झाली. म्हणजे जे 5चे ट्रान्सफॉर्मर आहेत ते 10चे करण्यात आले. आता परवा मला वाटतं बुधवारी दापोरचा ट्रान्सफॉर्मर झाला, 5 फूट झाला. मागच्या महिन्यात आपल्या ठाकरे राजाचा 5 फूट झाला. आमचे संदीप गायकवाड आहेत, त्यांचा एक 15 दिवसापूर्वी आम्ही 5 फूट 10 केला. आणि दुसरे पलीकडे आपल्या कानूर पेशांना पण आपण 5 फूट 10 केला, बाबळ 5 फूट 10 केला. ही त्यावेळेस वास्तविक म्हणजे पहिल्या मीटिंग मध्ये साहेबांची माझी गाठ भेट झाली. हे काय बिकट प्रवंशासाठी काय करता येते त्यावेळेस प्रस्तावित होती. साहेबांना शब्द दिला होता जानेवारी पर्यंत मी ही सगळी कामं मार्गी लावतो. एखाद्या कामाला 1-1.5 महिना डिले झाला पण आपण ही सगळी कामं मार्गी लावली. फक्त प्रकाश बापूंचं राहिलेलं आहे. साहेबांना म्हटले की साहेब त्याच्यासाठी मला तुमची मदत नाही. आपलं ते जातेगावचं एक सबस्टेशनचं राहिलेलं आहे. साहेब म्हटले की तुम्ही केव्हा या, तुमचा मार्गी झाल्यानंतर ते पण मार्गी लागेल. तुम्हाला दिवसाला पुरेल अशी व्यवस्था आहे. आताची कॅपॅसिटी आपल्या सबस्टेशनची आहे, मी तुम्हाला दिवसाला लाईट देऊ शकतो. त्यासाठी 33 केवीचं आपण एमआय वरनं बॅक फिडिंग पण केलंय. तिकडनं पण सप्लाय आपल्याला शिरूरवरनं पण सप्लाय आहे. दिवसा तुम्हाला सगळ्यांना लोड शेडिंग नाही, लोड शेडिंग नाही. आम्ही बांधलेले तुम्हाला 8 तास 3 फेज सप्लाय द्यायला मोटरला. तुमच्यासारखाच मी बागायतदार शेतकरी आहे आणि म्हणजे व्यवसायाने गवळी पण आहे पहिल्यापासूनच. तुमच्या बॉटलच घेतलं नाही, तिथला काय लांबचा नाही. मी आहे बांगवाच्या कोळीचा फरक आपल्या शेतपिपळ करतो. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न माहिती. आता इथला प्रॉब्लेम वेगळाच आहे. 6 ते 10 तुम्हाला का नाही कळत. आम्ही 8 तास तुम्हाला दिवसाची देतोय, त्याचं प्रयोजन केलंय. तुम्हाला 8 तास 3 फेज लाईट आहे, पण 6 ते 10 या पिरियड मध्ये. नंतर आम्ही बंद केल्यानंतर तुम्ही काय करताय, सिंगल फेजच्या मोटर चालू करताय, कन्व्हर्टर वापरताय. त्याच्यामुळे काय होतंय, आता ट्रान्सफॉर्मरचं फेल्युअरचं प्रमाण दादा दौंड आणि शिरूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त ट्रान्सफॉर्मर फेल्युअरचं आणि चोरीचं प्रमाण या भागामध्ये. ते केवळ आणि केवळ कसं तुमचं जे बेट आहे 2 नदीच्या मध्ये बसलेलं आहे. इकडनं जाते आपली घोड नदी आणि पलीकडनं जाते कुकडी नदी. त्याच्यामुळे तुम्ही तो 24 तास मोटर चालवताय. आणि जेव्हा आमचा 3 फेज जातो तेव्हा हे सिंगल फेज करतात. सिंगल फेज केल्यानंतर त्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला 3 फेज असतात, ते डिस्ट्रीब्यूट केलेला असतो लोड. सिंगल फेज केल्यानंतर तो सगळा लोड एका फेज वरती येतो आणि तेवढा फेजच जळतो आणि तो ट्रान्सफॉर्मर फेल होतो. या भागात आपलं फेल्युअरचं प्रमाण म्हणजे माझ्या डिव्हिजन 2 तालुक्या म्हणून फेल्युअरचं प्रमाण 11% आहे. या जिल्हा परिषद गटात फेल्युअरचं प्रमाण 20% आहे. 400 ट्रान्सफॉर्मर 2 तालुके म्हणून चोरीला जातात. त्यातले 100 ते 100 ट्रान्सफॉर्मर इथून चोरीला जातात. त्याच्यात ऍक्च्युली साहेबांशी बोलल्याप्रमाणे पोलिसांचा मोठा रोल आहे. काय त्यासाठी गस्तीला आणि आमची लोक लावली पण पोलिसी नाही. ग्रामस्थांचा त्यामध्ये सहभाग असणे फार गरजेचं आहे, तर त्याचं चोरीचं प्रमाण कमी होईल. आता काही चोरीचा भाग आहे तिथं आपण कन्वर्जन करतो, जसं मटण नदीला मटणचं काम आता कोण म्हणे आमचं किती चालू तिथं अजून आपल्याला अजून थोडं काम राहील. म्हणजे आपण 69 टक्के 200 लाखाची
लोड काय सर्किट होणार आहे. ती पॅच चालणार, आपण त्याची लाईन पण डबल काढतो, एकाने अडवली होती. ती लाईन जर काढली की 2 लाईन होतात वेगवेगळ्या, तो प्रॉब्लेम येणार नाही. पण प्रॉब्लेम जर तुम्ही केला सिंगल फेज तर नक्की आता नक्की जाते. वेगळा काय प्रॉब्लेम आहे का गोडगोडे साहेब बघून घ्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा दैनिक समतेचा आवाज आणि बातम्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.